खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थांअंतर्गत कार्यरत शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, जिल्हा चंद्रपूर ग्रामीण यांच्या वतीने 25 जून रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर धरणे व विदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे। या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून जिल्हाभरातील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेने दिली आहे। आज महाराष्ट्र प्रदेशचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू आहे आणि तिथे आमचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकारी तथा शिक्षक आमदार शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये आवाज उठवत आहेत। त्यांना एक सहकार्य म्हणून, सपोर्ट म्हणून आणि त्या विधानसभेमध्ये सभागृहामध्ये शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचा आणि समस्यांचा पाढा वाचत आहेत। त्यांचं लक्ष वेधून घेण्याकरता आज विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने संपूर्ण विदर्भामधील सर्व जिल्ह्यामध्ये इव्हन शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये सुद्धा धरणे निदर्शने आंदोलन आयोजित केलेले आहे। या धरणे निदर्शने आंदोलनामध्ये सर्व शिक्षकांना सरसकट जुनी पेन्शन योजना मिळावी, सोबतच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत प्रविष्ट झाले परंतु टप्पा अनुदानावर होते अशा शिक्षकांना त्यांच्या न्याय मागणीच्या हिशोबाने त्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी, यासाठी सुद्धा हा आंदोलन आहे। टीईटीची जी अट आहे 13 फेब्रुवारी 2013 नंतर जर इथे आरटीई लागू झाला असेल महाराष्ट्र प्रदेशमध्ये, तर ती अट 13 फेब्रुवारी 2013च्या आधी ज्या शिक्षकांची 1 ते 8 या वर्गात नियुक्ती झालेली आहे त्यांना या अटीतून मुक्त करावं, या सह एकूण 40 मागण्याकरता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने हा आंदोलन छेडलेला आहे। हा आंदोलन छेडण्याचा उद्देश हाच की आज महाराष्ट्र शासनाने ह्या शिक्षकांच्या बाबतीत असो, विद्यार्थ्यांच्या बाबतीत असो, नीट परीक्षेच्या बाबतीत असो एवढं भोंगळ कारभार करून ठेवलेले आहेत। यांना नीट परीक्षेत पेपर फुटलं तर त्यांची परीक्षा घेतात, परंतु आमदार फुटले, खासदार फुटले तर त्यांना मात्र मंत्री बनवतात। हे दुहेरी आणि दुटप्पी भावना हे शासनाच्या लक्षात यावं आणि इथले बेरोजगार असतील, इथले शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, या सर्व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ विद्यार्थी हितासाठी, पालक हितासाठी, शिक्षक हितासाठी नेहमी आंदोलन करीत असते। याचेच आपण यासाठीच आपण इथं आंदोलन केलेलं आहे। माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे आम्ही हा निवेदन सादर करणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री यांना हा निवेदन देऊन या सर्व एकूण 40 मागण्याकडे लक्ष देण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।